गुड मॉर्निंग मंडळा. अपना प्रॉपर साउथ इंडियन थाली. गुड मॉर्निंग मंडळा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजंड लाईव्हच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज तिरुपतीमध्ये आज आमचा शेवटचा दिवस आहे. आता आम्ही रूम चेकआउट केलेली आहे. एक बराच वेळ झालेला आहे रूम चेकआउट करून. सकाळचे बरोबर 7:45 झालेले आहेत आणि आमच्या ड्रायव्हरची आम्ही वाट बघतोय. ड्रायव्हर आता जे आम्हाला काल तिरुपतीवरचे जे देवस्थानं फिरवले त्यांच्यासोबतच आम्ही जराशी सेटिंग करून बुकिंग करून बसलेलं आहे. आता ते खाली आहेत तिरुपतीच्या बस स्टँडचे, तर काहीतरी त्यांचे पॅसेंजर आणायला गेले आहेत. ते येतील एक अर्ध्या तासात. ते आले की मग आपण तिरुपतीची खालची साईड आहे तिरुमला येणार आहे. तिरुमला आणि खालची साईड तिरुपती ती फिरायला आपण चालू करणार आहे. तिथं आज इस्कॉन टेम्पल बघायचं आहे, झूला जायचं आहे अजून, आणि जो ओल्ड बालाजी आहे फर्स्ट टेम्पल तिथं एक जायचं आहे. अजून 1-2 फेमस मंदिर आहेत ते आपल्याला आज कवर करायचे आहेत. ते झाल्यावरती आपण संध्याकाळी ट्रेनला बसणार आहे. विषयाचा एवढाच आहे, बघूया. आणि आता तुम्ही म्हणाल मी कुठं थांबलो आहे, तर हा काय वेटिंग एरिया नाही, हा बस स्टँड आहे. कारण की आम्हाला थांबायला कुठं जागा मिळत नव्हती आणि कल्याण कट्ट्यावर जायची इच्छा नव्हती. म्हटल्यावरती आम्ही बस स्टँड समोर दिसलं, लगेच बस स्टँडवरती येऊन बसलो आहे आम्ही टाइमपाससाठी. रास्ते पे आ गए रे, क्या जिंदगी है रे. आपण उगाच आहे ना रूम चेकआउट केले लवकर, कारण पर्याय पण नव्हता रे त्याच्याशिवाय. साला जिंदगी रास्ते पे लाके छोड़ गई रे, क्या दिन देखने पड रे तेजा. तर चला मग आजचा दिवस कसा जातो बघूया. एन्जॉयमेंट होईल एवढं तरी वाटतं, बघू. तर मंडळी प्रवासाला सुरुवात झालेली आहे. त्या ड्रायव्हर दादा आपल्यासोबत आहेत, गाडी पण तयार आहे. तेजस आहे, प्रसाद आहे, मी हर्षू आहे. प्रवास आता एकदम ओकेमध्ये चालू आहे. आता आम्ही तिरुमलावरनं खाली उतरतो आहे. तिरुपतीला जायला चाललेलं आहे. जंगलमधून बघा, तुम्हाला व्ह्यू दिसला असता, लय मस्त व्ह्यू. तर आता इथनं पहिला स्टॉप आमचा असणार आहे कपिलेश्वर टेम्पल. कारण की आज विषय कसा आहे, आज आहे चंद्रग्रहण, त्याच्यामुळं टेम्पल्स बऱ्यापैकी सगळे 3:30ला बंद होतील असं भाईंनी सांगितलेलं आहे. आम्ही सगळ्यात पहिला झूला जाणार होतो, कारण आता तो झू आहे ना एंड पॉईंटला ठेवलेला आहे आम्ही. तो लास्टला फिरणार. पहिला जेवढे जमतील तेवढे सगळे टेम्पल आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार. आजचा प्लॅन तर असंच राहणार आहे की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त एरिया कवर करणं हाच आजचा प्लॅन राहणार आहे, मोटिव्ह राहणार आहे. ओके, सगळं नाही तर जेवढे मेन आहेत ते तरी करण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या स्पॉटकडे जाऊया कपिलेश्वर टेम्पल. तिथनं पुढं कसं कसं सगळं होते बघूया. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे ट्रिपची. आपण आलेलो आहे कपिलेश्वर टेम्पलला, जे की आता ज्योतिबाचं नाव आलं आहे तोंडामध्ये. पण काय करायचं, आता तिरुमलावरनं उतरल्यावर तिरुपतीवरती खाली आले की पहिलं टेम्पल हेच लागतं. आणि हे इथलं म्हणजे वन ऑफ द फेमस टेम्पल जे म्हणतात ना, त्यातलं हे टेम्पल आहे. मंडळी आपली सोबत आहे. बाय. माकडं बघायचं मंदिरामध्ये, माकडं तरी बघा कसले आहेत. तर आजच्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे. बघूया आपण दिवस कसा कसा जातोय. मंदिरात पहिलं दर्शन घेऊन जेवढ्या लवकर सगळं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करणं आजचा टार्गेट राहील. तर चला सुरू करूया. स्वामींचे दर्शन झालेले आहेत. आता आम्ही निघालेला आमच्या सेकंड डेस्टिनेशनला. ड्रायव्हर साहेब ठरवतील आता आम्ही जाणार कुठं. ओके, जिथं पण जाणार सगळे पाप तर धुवून ह्याच वर जन्मात निघून जातील.
तर मंडळी आता अपडेट द्यायला तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतो. पद्मावती मंदिराचं तर जस्ट दर्शन झालं. सेम तिरुपतीसारखं सेकंड तिरुपती वाटते, फक्त जरा छोटं आलं. दर्शन आमचं 1-1.5 तासामध्ये झालं. आम्ही 50 रुपयाचं दर्शन पास घेतलेलं. त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहे. 200चं एक दर्शन पास आहे VIP वालं आणि 50 रुपयाचं एक आहे. आणि एक सर्व दर्शनम लाईन आहे जी की फ्री असते. असं काही जास्त फरक नाही. सर्व दर्शनम लाईनमध्ये तुम्हाला एखादा अर्धा तास जास्त लागेल, कारण त्याच्यावरती जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला. 50 रुपयाच्या लाईनीमध्ये एक आम्हाला लवकर झालं दर्शन. आम्हाला लाईन बघून वाटत होतं जास्त वेळ लागेल, कारण नाही, दादा बोललेलं जसं 1.5 तासामध्ये दर्शन आमचं कव्हर झालं. सो आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनकडे चाललो आहे. मंदिर खरं बेस्ट होता खरोखर. आणि आता तिथं म्हणजे पूजा वगैरे झाल्यावरती डेली लग्नाचा कार्यक्रम असतो देवी देवताचा, ते आता तिथं चालू आहे. त्याचं पण आम्हाला दर्शन घ्यायला भेटलं. बरोबर वेळेत आलो असं झालं. सो बघूया नेक्स्ट डेस्टिनेशन. तसं गरमीचा काय हाल आहे बाबा तुझा. मंडई परत तसंच झालेलं आहे. दर्शन झालंय. बालाजीचं ओल्ड मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घ्यायला आलतो, ते झालंय. कारण जोक असा झाला की इथं पण फोन अलाउड नव्हता म्हणून गाडीतच सोडून जायला लागला. तुम्हाला काही दाखवता आलं नाही. माझा चेहरा बघून आणि माझं बोलणं बघून चालून घ्या काम. आता जेवायला कुठेतरी थांबलाय ते दाखवतो तुम्हाला. हे आता तुम्हाला दाखवायचं म्हणून एक क्लिप दाखवली मंदिरची बाहेरच्या साईडनं, त्याच्यामुळं चालून घ्या. आता त्याच्यावरती जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं तुम्हाला. सो असं दे, बघून घ्या. हे असं छोटंसं मंदिर आहे खरं, हे ओरिजिनल मंदिर. तर मंडई आता आपण आहे, अरे नावच पाहिलं लक्षात आयडिया आहे. तर मंडई आता आपण आहे नेल्लाई 30 बेल्लम कॉफी सेंटरच्या हॉटेलमध्ये, जिथं आपण जेवायला थांबलोय. ड्रायव्हर अण्णाने आपल्याला इथं थांबवलं आहे की बेस्ट जेवण इथं मिळतं. साऊथ इंडियन जेवण इथं प्रॉपर मिळतं. आता थाली आल्यावर तुम्हाला दाखवण्यात येईल की कसल्या प्रकारचं साऊथ इंडियन जेवण आम्ही मागवलं आहे. स्वस्त आहे, युनिक आहे. टेस्ट कशी अजून माहीत नाही कारण की आलेलं नाही. आल्यानंतर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल आणि गोल्डन थम्सअप देण्यात येईल. खाने में दम है. आणि कसं आहे सांगतो, मंदिरातनं बाहेर आला राईट साईडला लगेच जरासं पुढं आल्यावरती लगेच राईट अजून एक मारला की हॉटेल तुम्हालाही मिळून जाईल. तिथे काय लोकेशन वगैरे देत नाही. पेड पार्टनरशिपचा काही विषय नाही, त्याच्यामुळे तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. सबस्क्रायबर्स कमी आहे अजून. सबस्क्रायबर्स तुम्ही जरा जास्त वाढवला की मग आपण करू तसल्या सोयी. आणि तुमच्यासाठी एक स्कीम काढू, माझ्या सबस्क्रायबर लोकांसाठी 50% डिस्काउंटवाला. हां, जेव्हा कराल तेव्हा बघूया जरा. अपेक्षा काय? अपेक्षा जास्त नाही रे, एक 30-40 मिलियन बस 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 बस. पोटापुरता वास आहे बस. चला मग आता थाळ्या आलेल्या ते एन्जॉय करूया आपण. ओके, यस 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 चले. तो ये है सर अपना प्रॉपर साऊथ इंडियन थाली. त्यामध्ये बघा आता काय काय येते. रस्सम येतो, गोडी डाळ येते, परत आपण रस्समच आहे वाटतं. ही बटाट्याची भाजी आहे, ही वांग्याची मिक्स भाजी आहे, दही आहे आपलं, हे पनीरची कसली तरी भाजी आहे, मिरचीची भाजी आहे आणि आपली कढी आहे. पापड दिलेला आहे, चपाती आहे. चला जेवण चालू करूया काय. पुढी लोक कसं चालू कर. हर्षू चालू कर माझ्या बाळा, चालू कर. तर जेव्हा जेवणाची डिटेल्स तुम्हाला नंतर कळेल. प्लेट तर तुम्ही बघितलेला, आपण फक्त टेस्ट सांगू तुम्हाला कसे. अरे मी मागे बसतोय. तर मंडळी आता जस्ट आपला एक नवीन सबस्क्रायबर मित्र जोडण्यात आलेला आहे. आता जेवण खाऊन झालेलं आहे. चला आपण परत जाऊया. बघून घ्या, तुम्हाला पण दाखवणार आहे आणि तुमच्या गाडीचा नंबर पण देणार आहे मी. तिरुपती लोक आले की तुम्हाला फोन करून भेटणार. हा, तर आता जेवण झालेलं आहे. आपण आता चाललेलो आहे झूला. तर मंडळी आपण आता आलेलो श्री व्यंकटेश्वरा पार्क, झुओलॉजी पार्क. इथे आपण आता पोहोचलेलो आहे. तेजस, मी, प्रसाद, हर्षू, सेफ साऊंड पोहोचलेलो आहे. इथं 2 ऑप्शन आहेत. पार्क आहे जवळजवळ 6 किलोमीटर मोठा. तर इथे आल्यावरती बक्षोदी करू नका की बाबा पैसे वाचवायचे म्हणून चलत जाशील, हे करशील. सायकल सुद्धा इकडे तुम्हाला दाखवेल माझा कॅमेरामॅन. सायकलिंगचा ऑप्शन आहे. सायकल तुम्ही रेंटल घेऊ शकताय. आवरली 25 रुपीज. अशी पण आहे सायकल इकडे.
एका तासाला 25 रुपये पर सायकल आहे. आणि इथं मागं बघितलं माझ्या तर इथं तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल मिळणार. हा घेतला तर तुम्ही बरं पडेल. तासामागे 200 रुपयाचा आहे चार्ज. आधार कार्ड कंपल्सरी आहे जे गाडी चालवणार आहेत, जे मागं बसणार आहेत त्यांच्यासाठी. सो बिन विसरता आधार कार्ड घेऊनच झू मध्ये घुसा, नाहीतर भेंडी तुम्हाला तेवढ्यासाठी परत पाठवते. या बेसिक गोष्टी झाली. आता आम्ही झू बघायला घेणार आहे. इथं काय काय बघायला मिळेल माहित नाही. आणि पहिला सांगतो, त्यांना सांगितलं आम्हाला स्लोप्स वर खाली असे आहेत. सायकलिंग वरती जास्त डिपेंड, तुमची हेल्थ तेवढी असेल ओके तर करा, कारण की इथं तडाख्याचं ऊन आहे. त्या उन्हामध्ये जर तुम्हाला सायकलिंग करायची एवढी चूल असली तर मग करा जावा. नसली प्रामाणिकपणे इज्जतशीर सगळं फिरायचं असलं गप ईव्ही घ्या आणि फिरा, बस तेवढंच करा. आणि आता इथनं पुढं तुम्हाला जे प्राणी इथं दिसणार आहेत ते बघाच तुम्ही, तुम्हाला बघायला मिळते, मस्त बघायला मिळते. आणि मी दाखवणार तुम्हाला विथ कॅमेरा. कारण की ते नव्ह आपलं एक राहिलेलं माहिती आहे नव्ह झूचा प्लॅन, बेळगावचा झू. तो झूचा प्लॅन इथं कन्फर्म होते, कारण बेळगावचा झू तुम्हाला मी दाखवूनच राहणार. ह्या आयुष्यामध्ये मी पूर्ण करणार तो स्वप्न तुमचा. बेळगावचा झू तुम्ही बघणार, माझ्या तेच बघणार. बाकी कोण ब्लॉगर नाही, अंटू पंटू पण नाही, मीच. तर मंडई झू मधला पहिला मेंबर आपल्याला भेटलेला आहे. इट इज अ बबून मंकी. त्याच्या जंगल सफारीची मजा यायला चालू झाली आहे की नाही? आता इथं बेसिक गाडी चालू करायला लय कष्ट घ्यायला लागलं. इथे एवढे बटन आहेत, मला माहित पण नाहीत नेमके कशासाठी बटन आहेत. हॅलो तिला बी कळायला आपण मराठी. बर, आता विषय असा झाला, मी इथे आहे ना एक छोटस आहे ना गिफ्ट शॉप आहे, तिथं बघायला तुम्हाला तिथे एक छोटासा पांडा दिसला. एवढा क्यूट आहे ना भाई, तो सप्प क्यूट आहे. तुला सांगू त्या पांडाची ढुंगण दिसत काय क्यूट आहे रे तुला? त्यात बघून क्यूट बोल ना, ढुंगण बघून क्यूट कशाला बोल? अरे ढुंगण ज्याचं चांगलं असतं त्याच तोंड चांगलं असतं, लक्षात ठेव. अरे ते तिथं शोला कसं केलंय, ढुंगण दाखवून ठेवलाय शोला आणि म्हणते पांडा किती क्यूट आहे. अरे ढुंगणवरनं चेहऱ्याची एक्सपेक्टेशन बघून घ्यायच्या. वा, मी घेणार तो, मला काय बाकीचं सांगू नको तू. तेरी सोच. चला सांबर बघूया आपण. घे रे इकडे कडेला लाव, सांबर बघायचंय. अरे डायरेक्ट आतमध्येच गाडी घालतो. इथं पार्किंग प्लेस बनवलाय त्याचं काय नाही. कोण कुठे गेले? अरे सांगालो ही पार्किंगचीच लाईन आहे की कडव्या. हे तू घे रे पुढे. चल आता घाटलायचा नाही तर का. आता आपण सांबार बघायला आलोय. सांबार बघूया, लय मोठा आहे रे झू. हा सांबार जंगलात फिरल्यासारखं फिरल बघ. अरे भेंडी माझं घर एवढं मोठं नाही. अरे घर सोड, आमची बिल्डिंग एवढी मोठी नाही जेवढं सांबारला राहायला जंगल दिले बाळ. तो सांबर बी कुठं आहे काय माहित आता एवढ्या मोठ्या जंगलात. दिसाना बी झालाय कुठं काय. मंडई दिसलीत एका कोपऱ्यामध्ये दडून बसलेत बघा. हे बघा हे बघा हे बघा, सावलीत तिथं आहे ना बसलेत बघ. ऊन एवढा आहे ना, इकडं नाहीच आहे. दिसली का नाही माहित नाही तुम्हाला, आम्हाला तर दिसली. खरं बरीच लांब आहेत, नीट दिसत नाहीत अशा एवढ्या लांब. मग काय गाडी स्पेशली पुढे गेली ती पार्किंगला, तिथनं परत मागवली आम्ही नुसतं टोपी मागवायसाठी. जनता तुम्हाला बघायची आहे ना, महाराष्ट्राचं टेरर दाखवतो, व्हेजिटेरियन टेरर दाखवतो. सिंहवाघ काय नसतंय ते तिथं आहे ना, त्याला म्हणतात टेरर. त्याला म्हणतात लॉंग टेल, बिग बायसन, पॉवर ब्रो पॉवर. तुझा व्हिडिओ मेन कंटेंट क्रिएटर इथं बसलाय. क्रस्टेड कोकॅटिओ. ते बघा कोपऱ्यात बिबट्या जाऊन बसला, यो बारकाचा व्हेजिटेरियन बिबट्या. नाही आमची बी. हा पण एक आहे बघा व्हाईट कोकॅटो, फक्त याला तुरा नाही, जेनरिक कोकॅटो आहे. सॉरी हर्षद सॉरी भावा सॉरी. मी कंटाळलो भावा, सॉरी. मी चुकून तो सारखा बाळांनो, ह्याला म्हणतात आफ्रिकन ग्रे. हा पोपट आहे ना, बादशाह पोपट आहे. कुठलीही बोली शिकायला सगळ्यात बेस्ट आहे. फक्त विषय कसा आहे, जर असं नीट इथं दिसत. हे थांब रे, साईडलो हे बघा तुम्हाला दाखवतोय बघा. तुम्हाला आता व्हिडिओत कसा दिसेल मला आयडिया नाही. तुम्ही कुठलाही वर्ड बोला,
हा भाई आहे ना, तो वर्ड शिकायला एकदम बादशाह प्राणी आहे. हे आहेत आपले इंडियन अलेक्झांड्रियन पॅरेट, जे की तुम्हाला गावाकडे कुठेही सहजासहजी दिसून येतात. कारण असा विषय नाही की तुम्हाला सगळीकडे दिसते म्हणून तुम्ही बघत बसशील आहे, पण संख्यावर यांची कमी होत चालली आहे. होय, त्याच्यामुळं सरकारनं पण ठरवलं आहे थोडा की बाबा आपण त्यांना आता जनतेला पाळायला द्यायचं त्यांनी बंद केलं आहे. लुटिनो कोकाटेलो ही देखो कोकाटी, हे असं म्हणजे घरात तुम्हाला पाळायचे तर खूप भारी प्राणी आहेत, तुम्हाला कुठेही अवेलेबल होतील. मस्त आयटम आहे, फक्त एवढंच की जास्त वेळ जगत नाहीत रे मित्रांनो. हा आहे सनकनर. हा पण माझ्या पप्पांच्या फेवरेट बर्ड्स मधला एक बर्ड आहे. एवढा भाई सुंदर बर्ड आहे ना, खरं सांगतो एकदम भारी वाटतो. आणि पाळ्यासाठी फ्रेंडली ब्रीड आहे. त्यांचा बघायचा कसा असतो तर हा बघायचा आहे. तुम्हाला कसा दिसेल आयडिया नाही मला, कारण दाखवायचा प्रयत्न करतो. बरोबर संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि आम्ही ट्रेन स्टेशनला येऊन पोचलेलो आहे तिरुपतीला. आता जोक असा आहे की आमची ट्रेन आहे 9:30ला सुटणार. इथं जंक्शनला लागणार एक 8-8:30 वाजता इथं लागेल ट्रेन स्टेशनला. मग इथनं आम्ही 9:30 वाजता निघणार. उद्या दुपारी 4-5 वाजता पोचणार. सो ट्रिप एकदम एन्जॉयबल होती. जे पहिल्याचे 2 दिवस होते ते जरा स्ट्रगलिंग होते, कारण की तिरुपती देवाचं दर्शन होत नव्हतं. हे झाल्यानंतर ज्या 2 दिवस, आता हे 2 दिवस जे मजा गेली ती नेक्स्ट लेवल होती. माझा फोन डेड झाला बॅटरीची संपल्यामुळे. आता जरा हर्षूचा पॉवर बँक होता, जरा आम्हाला लेट लक्षात आलं, त्याच्यामुळे आता चार्ज केला आम्ही ते. सो ट्रेनमध्ये आणि तुम्हाला काय झालं तर अपडेट देईन. तर मंडळी, जसं की तुम्ही बघताय आता आपण ट्रेनच्या आतमध्ये, आम्हाला ट्रेन टाईमवर भेटली. सीट्स वगैरे एकदम भेटल्या, फक्त जरा कंजेस्टेड आहे कारण की समोर एक सीट भेटल्या तर भेटल्या, त्याच्याशी मतलब त्याचाच मोठा टेन्शन होता. भेटले नसते तर तो लय मोठा टेन्शन होता. भेटले तो ठीक आहे सर, काम चालवू काम आहे. तर बाकीचे अपडेट उद्या मिळतील. ट्रिप एंडला आलेली आहे जसं की तुम्हाला माहिती आहे. बघूया उद्या काय वेगळं काय होते तर बघूया. नेक्स्ट मॉर्निंग गड येते. आम्ही ऑलरेडी तिथे जाऊन आलोय. काय नाव आहे? राजहंसगड. त्या गडाला आम्ही पहिला पण जाऊन आलोय आणि परत एकदा जाणार आहे आम्ही स्पेशली तुमच्यासाठी. खरोखर भाई सगळ्यात आतापर्यंतचे म्हणजे तुम्ही जे गड किल्ले बघशिला, म्हणजे असं म्हणत नाही मी, कारण गड किल्ले जे बघणार त्या गड किल्ल्यांवरती असणारी सगळ्यात मोठी महाराजांची मूर्ती मी आतापर्यंत बघितलेली ती तर इथंच आहे बघा. आणि एवढी रॉयल वाटते, काय सांगू तुम्हाला, खूप भारी वाटते बघणे. आता बरोबर आहेत ना 12 वाजलेले आहेत. आम्हाला कोल्हापूरला पोहोचायला एक 4:15-4 वाजतील मला वाटतंय. ट्रिप खूप असं म्हणजे संपत आली ना की मग असं वाटतं की बाबा आता ट्रिप संपत आल्या. अवघड जागेचे दुखणे चालू होतात मग परत असं वाटतंय. पहिले 2 दिवस जरासे हेक्टिक गेले त्यामुळे नको वाटत होतं, कारण नंतरचे एन्जॉयमेंट जसा चालू झाला त्यातनं मग आता बाहेर निघू वाटत नाही. कारण काय करायचं, जबाबदाऱ्या पण पार पाडणं गरजेचं आहे. एन्जॉयमेंट होत राहणार, जबाबदाऱ्या पण पूर्ण करणं गरजेचं आहे. ट्रिपमध्ये पुढचे अपडेट्स मिळत राहतील. मला मी चमनच दिसालो व्हिडिओमध्ये पूर्ण.
आहे.